नमस्कार मित्रांनो. माझ्या अनुभवाचं जे पुस्तक आहे अश्रूंची अक्षरे, त्या ग्रंथातील आणखीन एक पुढील आठवणी आपल्याला सांगणार आहे. ती आठवण आहे माझ्या आजोळीची, म्हणजे माझ्या आईच्या माहेरची. असे आमच्या आईसहित आमच्या मामा मामी आजी आजोबाई सगळे मटण खायचे. परंतु मला पूर्वीपासून सवय नसल्या कारणानं मला ज्या दिवशी मटणाचा बेत घरी असायचा त्यावेळेला लवकर जेवून बाहेर घालायचे. त्याचे काही किस्से मी तुम्हाला या आठवणीतून सांगणार आहे. आणि म्हणून त्याला नाव दिलेलं आहे, आमचे मामा म्हणतात याला अगोदर जेवू घालून बाहेर काढा, असं नाव दिलेलं आहे. आईचं माहेर हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी गाव, डफळे सरकारचं गाव. माझे आजोबा गणपती घारगे हे डफळे सरकारांच्या दरबारात शिकारीचे प्रमुख होते. आजोळीत कुटुंब खूप मोठं होतं. माझ्या आईचे सख्खे 5 भाऊ 1 बहीण आणि 6 चुलत भाऊ, असे एकंदरीत ते मोठं कुटुंब होतं. अर्ध्या एकराच्या जागेत आपापली घरं बांधून एका वाड्यात राहिल्यासारखे सगळे एकत्र राहायचे. कोणाच्याही घरी काही जरी झालं, पाहुणा आला, सणवार झालं आणि काही प्रसंगामध्ये अख्खा वाडा एकत्र जमायचा. पण आर्थिक परिस्थिती मात्र बेताचीच होती. हाताच्या हालचालीवरच पोटाची उंची त्या लोकांची ठरत होती. सुट्टीत आईसोबत मी आजोळी जायचो. ऊस, आंबे, काळ्या पावट्याची उसळ, हुलग्याचं माडगं, सजगुऱ्याचा मलिदा असे अनेक पदार्थ खायला मिळायचे. अख्ख्या घराण्यात शाळेला जाणारा मी एकटाच असल्यानं त्याचं त्या सर्वांना खूप कौतुक होतं. माझे सर्व मामा माम्या माझे लाड करायचे. खाऊ घ्यायला हातावर 2-3 पैसे नाणे ठेवायचे. 10 पैशाचं नाणं म्हणजे त्यावेळी खूप मौल्यवान होतं, कारण त्या काळात 1 रुपयाला 3 किलो ज्वारी मिळायची. 3 किलो. उमराणे गाव छोटंसं असलं तरी मुसलमानांची वस्ती तुलनेने अधिक होती. गावात कुठेही बोकड कापलं की त्याचं वाटा घालायचे आणि माझ्या मामापैकी कोणीतरी त्या वाट्यात हमखास असायचे. मग संध्याकाळी मस्त मटणाचं बेत. पोराला घेऊन बहीण सुट्टीला गावी आली म्हटल्यानंतर दिवसाआड बोकड, कोंबडी, माशाचा बेत असायचाच. दर दिवशी शिळं अन्न खाऊन दमलेल्या माझ्या आईला तेवढंच दिलासा मिळायचा. काय म्हणता रे? अरे त्याला काहीतरी म्हणतात ना, चेंज चेंज, तसा हा चेंज असायचा. आई वडिलांची सोबत, भावांचे प्रेम, भावांच्या बायकांचा आग्रह, घरातील अनेक मुलांचा किलबिल आवाज आणि संध्याकाळची मस्त मटणाचा बेस्त. मेरी माँ के 4 दिन अच्छे थे, लेकिन मेरा क्या होगा. जे जेवणाच्या सोबत माझी मात्र खूप गोची व्हायची. मला मटणास कधीच आकर्षण नव्हतं आणि आजही नाही. तिखट पदार्थ मला पूर्वीपासूनच आवडत नाहीत. तेव्हा मटणाच्या बेताच्या दिवशी माझ्यासाठी खास काहीतरी गोड पदार्थ केलेला असायचा. हो, गोड म्हणजे काय? काकवी सोबत चपाती, नाहीतर शेवग्या शिजवून त्यात गूळ आणि दूध घालून कालून दिलेला. एवढ्यानेच तो गोड पदार्थ नटलेला असायचा त्यावेळेला माझ्या ताटामध्ये. मी मटण खात नाही यावर सगळ्या मामा मला चिडवायचे, चेष्टा करायचे. या भाड्याला अगोदर जेवण बाहेर काढा असे म्हणायचे. पण या गोष्टीला मी हसण्यावर न्यायचो. परंतु त्याची गडदता, त्या चेष्टेची गडदता वाढली मग मात्र रडायचो. आई हसत हसत माझ्या जवळ येत समजूत काढायची. एक मामा तेवढ्यातच म्हणून जायचा, लेका मराठ्याचं असून तिखट मटण खायचं सोडून गोड कसलं रे ते आमटी खातोस. बामणाच्या आळीत राहून गुळ घातलेली आमटी खायला सोकलाय भाड्या. अक्का एकदा याला खाऊ घालच मटण, मग बघूया कसं ते हुस 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 करतोय. तर माझा एक मामा आईला चेष्टेला सल्ला देऊन जायचा. माझे आजोबा त्यावेळी खूप थकलेले होते.
एका बाजावर झोपलेले वा बसलेले असायचे. त्या बाजावर मला जवळ घेऊन अंगा खांद्यावरून हात फिरवायचे, शाळेविषयी विचारायचे. तू आता शाळेत इंग्रजी शिकतोस, जर आम्हाला बी वाचून दाखव की इंग्रजी, म्हणायचे. मी इंग्रजी पुस्तक डोळ्यासमोर धरून THISCATDOOR असे वाचायचो. हे ऐकून ते खूप हसत असे, कारण त्यावेळी त्या अख्ख्या वाड्यात जवळजवळ 50 ते 60 लोक तरी असतील, परंतु त्यापैकी कुणी शाळेला गेलेले नव्हते. माझे लहान मामा मात्र टेलरिंगच्या व्यवसायासाठी अक्षरवळू करून घेतलेले होते. तर अशा घोळक्यात त्या माझ्या इंग्रजी वाचनाचं कौतुक होणार नाही तर काय. माझी ती लबाडी घराबाहेर पडणे अशक्य होतं, कारण मी त्या गावात 10-12 दिवस राहिलो असताना जितके म्हणून स्त्री पुरुष भेटायचे ते सर्व निरक्षर होते. काय असतील थोडेफार शिकलेले, परंतु माझ्या भक्कम इंग्रजी ज्ञानाचा किल्ला भेदण्याची ताकद कुणाकडेच नव्हती. ही गोष्ट मी सांगतो 62 वर्षापूर्वीची. आजोळी मी घराबाहेर फिरणे म्हणजे अगदी 2च कारणासाठी. एक, दुकानातून किरकोळ साहित्य आणणे आणि दुसरे, आईसोबत काहीला भेटायला जाणे. या निमित्ताने बाहेर पडत असताना मला कमालीचे संकोचल्यासारखे वाटायचे. वर मान करून खेळकर मुलासारखे मला कधीच त्या गावात फिरता आले नाही. त्याची अनेक कारणं होती. मी अंगापिंडाने गुटगुटीत होतो, गोरा रंग, भाषा तशी शुद्ध. त्यामुळे मी रस्त्यात दिसलो की काही बायका म्हणायच्या, किनका बेटा है गई है, कहाँ से आया है, घारगे क्या सोना का बेटा है क्या, बड़ा हो गए गो, बम्मन दस का दिसता है देख, बम्मन दस का दिसता है देख दिखने में, कितना छोकरा है ये, घारगे क्या सोना का बेटा है क्या, अरे कितना बड़ा हो गया देख, बम्मन जैसा दिखता है. अशा वळखीच्या बायकांच्या अशा संवादातून माझी विचारपूस व्हायची. त्यातलीच काही बायका मला जवळ घ्यायच्या, अंगा खांद्यावरून प्रेमानं हात फिरवायच्या, ओट्यात किंवा जवळच्या पिशवीत काहीतरी खाऊ असेल तर हातावर ठेवायच्या. हा एकूणच प्रकार दोघांनाही एक वेगळ्या प्रेमाच्या विश्वात घेऊन जात असे. ओळखीचे पुरुष मंडळी भेटली की त्यातील काही लोक चक्क मला उचलून घेण्याचा प्रयत्न करायचे. काही जवळ घेऊन कभी आहे रे म्हणून विचारायचे. काहींनी तर मामा के यहाँ मटण खाय को आहे देखा, भडवा, असे त्यांच्या भाषेत माझे लढिवाळ कौतुक करायचे. कोणी दुकानापर्यंत नेऊन गोळ्या घेऊन देत, कोणी बर्फाच्या कांड्या घेऊन देत, परंतु माझी मात्र खूप अडचण व्हायची. त्यांच्या मुसलमानी भाषेत विचारलेल्या प्रश्नाला मला उत्तर देता येत नसे. शेवटी माझ्या मामांच्या पैकी कुणीतरी मध्यस्थी करून माझी वकीलपत्र घ्यायचे. एकदा मुसलमान दाम्पत्याच्या किराणाचं तिथं दुकान होतं. माझी आजी माझ्या अंगरक्यात ओठ्यामध्ये ज्वारी बांधून त्या दुकानातून काय बी आणायला पाठवायची. ज्वारीच्या मोबदल्यात साखर, गूळ, तेल असं काहीतरी त्यावेळेला विकत मिळायचे. याला अर्थशास्त्रात वस्तू विनिमय पद्धत म्हणतात. दुकानातून ते वस्तू घेऊन परतत असताना त्या दुकानदार एक छोटासा गुळाचा खडा किंवा एखादी गोळी किंवा आणखीन काहीतरी एखादं चिरमुऱ्याचे लाडू हातावर ठेवायचे. त्या दाम्पत्यापैकी कुणी असो, मला माझा टॅक्स मिळायचा म्हणजे मिळायचाच. परंतु त्यांच्या घरातील आणखीन कुणीतरी माझ्या ओळखीचे नसलेले दुकानात बसले असतील तर मी 2 मार्ग स्वीकारायचो. एक तर हळूच दुकानात कोण आहेत ते दुरून पाहून अनुकूल व्यक्ती असेल तर पुढे पाऊल टाकायचो, नाहीतर मग घरी परत. कधी कधी माझ्या दृष्टीने त्या न आवडत्या व्यक्तीकडून वस्तू विकत घ्यावीत लागली तर माझा हप्ता मिळवण्यासाठी वस्तू घेऊन झाल्यानंतर सुद्धा मी दुकानाच्या दारात रेंगाळत राहायचो. त्यांचे घर आणि दुकान एकत्र असल्याने मी दारात रेंगाळत असलेले पाहून आतून आवाज यायचा, अगे वो सोना के छोकरा आया गे, उस कुछ को दे खाने को लिए, मामा के घर को आया है.
माझं लक्ष आतून कधी आवाज येतो याकडेच असायचं. जे 7-8 दिवस माझी आई माहेरी राहायची त्यावेळी दर दिवशी संध्याकाळी एकेका मैत्रिणीकडे भेटायला जायची. जाताना मी हमखास तिच्या सोबत असायचो. त्यांच्या गप्पा चालायच्या, पण त्या मुसलमानी भाषेत. ती मुसलमानी उर्दू, हिंदी, मराठी आणि कन्नड भाषेतून मिश्र झालेले असं एक मिश्रण असायचं. ते काय बोलतात हे मला काही कळायचं नाही. माझी आई खूप जलद मुसलमानी बोलायची, पण मी मात्र काहीतरी मिळालेल्या खाऊच्या नादात गरकेत असायचो. अशाच मैत्रिणीपैकी एक पाटील नावाचे घर. त्या घरच्या मालकिणीला सर्वजण पाटलीनबाई असे म्हणायचे. तेथे एकदा बारी आमची लागली, तेव्हा त्या घरचे दार ओलांडून सोप्यात आणि सोप्यातून चक्क स्वयंपाकघरात माझ्या आईने एंट्री घेतली. मी मात्र सोप्यातच थांबलो. आई म्हणाली, अरे ही की रे आत. मी बुजुर्गासारखे तेथेच उभा राहिलो. माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेला बबन मला ओढत आत नेण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्यास प्रतिकार करत होतो. चल तुला आत्ताच कोंडून घालतो असं एखाद्या मुलाला म्हणाल्यानंतर ते मूल कशा पद्धतीनं प्रतिक्रिया करेल तसं मी रडू लागलो. तशी आई हे रडणं ऐकून बाहेर येत, काय झालं बाळा, तुला कुणी मारलं का अशी विचारणा करत मी म्हणालो, नाही, कुणी नाही मारलं. मग का रडतोस म्हणून अशी ती पुन्हा विचारली. आई, हे बामणाचं घर आहे, आपण त्यांच्या स्वयंपाकघरात कसं जायचं. माझं तोंडचं हे वाक्य ऐकून सगळे जोर जोरात हसू लागले. तो बबन तर मोठ्याने उड्या मारत मारत टाळ्या वाजवत फिरक्या घेत हसू लागला. हा सर्व प्रकार पाहून मी चक्क बोकांड पसरला. पुन्हा सगळे हसू लागले. माझी तरी अत्यंत तारंबळा उडाली. आई जवळ येत म्हणाली, अरे वेड्या, हे बामणाचं घर नाही, आपल्यासारखंच मराठ्यांचं घर आहे. माझ्या आईने कशी बशी समजूत काढली आणि आत घेऊन गेली. पण तू माझं बसणं मात्र अगदी चोरल्यासारखं होतं. त्या काळात मराठ्यांच्या घरातील बायका देखील काष्टा घालून नऊवारी लुगडं नेसत असत. तर त्या घरातील पाटलीनबाई काष्टा घालून लुगडं नेसले असल्याने माझी पक्की समज झाली होती की हे ब्राह्मणच आहेत आणि त्यांना आपण शिवायचं नसतं. अशातच माझी आई चक्क त्यांच्या स्वयंपाकघरात गेली होती. या घटनेपर्यंत माझ्या भौतिक प्रवासाचे विश्व म्हणजे अथणी ते उमराणे आणि उमराणे ते अथणी ह्या दोनच गावापुरतं मर्यादित असल्याने घराणेदार मराठ्यांच्या मुलखातील तोपर्यंत महिला काष्टा घालून साडी नेसतात हे मला माहीत नव्हतं. म्हणून हा गोंधळ उडालेला होता. माहेरच्या प्रवासात आईची हमखास एक भेट म्हणजे डफळे सरकारांच्या वाड्यातील असायची. मोठा किल्ला, चारी बाजूला बुरुज, मध्यभागी वाडा, किल्ल्याच्या आत मोठे बुरुज असून त्यावर पांढरा निशाणा बांधलेला, त्यास चिणगी भाषाचा झेंडा म्हणत असे. आजही तो आहे. वाड्याला मुख्य द्वार आणि छोटी मोठी 3-4 दारं होती. त्यातील एका दाराने प्रवेश करून 10-12 पायऱ्या चढून गेल्यानंतर चक्क त्या वाड्यातील स्वयंपाकघरात आई प्रवेश करायची. शेणाने सारवलेलं मोठं स्वयंपाकघर, 2-3 कामवाल्या बाया सतत वावरत असत. घराणेदार मराठ्यांच्या स्त्री काष्टा घालून नऊवारी पांढरी शुभ्र साडी नेसलेल्या उतरत्या वयाच्या गोऱ्यापान उंच हसत मुखाच्या आईसाहेब होत्या. सोनक्का, ये ग म्हणत माझ्या आईचे स्वागत करायच्या. कवा आलीस, समधी बरं आहेत ना अशी आपुलकीने चौकशी करायच्या. त्या बाई सतत हसनमुख असायच्या. स असं तोंडाने आवाज काढायच्या. एखाद्याच्या दातात काहीतरी अडकल्यासारखं असतं असा आवाज करीत त्या श्वास घेत असत. त्यांच्या गप्पा चाललेल्या असताना मला नक्की काहीतरी खाऊ मिळालेला असायचा. तो खाऊ आजोळीतील सर्वात उजवा आणि आवडीचा असायचा. कदाचित डफळे सरकारांच्या वाड्यातील भेट आईच्या माहेरातील वास्तव्याचा निरोपाचा संकेतच असायचा. माझ्या सख्या 5 मामापैकी माझे सासरे माधू मामा हे शेतीचे काम करायचे. घरची बैल त्यांच्या ताब्यात होती.
आजोबा आदेश देताच मामा बैलगाडी जुंपून ककमरी या गावापर्यंत आम्हा मायलेकांना पोचवायला यायचे. तेथून अथणीपर्यंत एसटीचा प्रवास, मग पुन्हा शहराचा सहवास. नमस्कार.